नमस्कार. मी अरविंद आठले. आज एका फार मोठ्या विषयाला आणि सर्वांना प्रचंड उत्सुकता असणाऱ्या अशा विषयाला मी हात घालणार आहे. हिंदूंचा एक प्रमुख जो संस्कार आहे, अंत्येष्टी संस्कार. या अंत्येष्टी संस्कारावर एक लेखमाला, साधारण 4-5 भाग तरी कमीत कमी होतील आणि सर्वांच्या सर्व शंका या विषयावरच्या ज्या आहेत, मृत्यू म्हणजे काय, त्याचे संस्कार कसे करतात, प्रेत म्हणजे काय इत्यादी सर्व एकंदर ज्या ज्या काही शंका सर्वांना येतात त्या संस्कारांचे अर्थ, वेगवेगळे संस्कार आपण अंत्येष्टीमध्ये करतो, त्या सर्व संस्कारांचे, त्या विधींचे अर्थ काय आदी सर्व मोठा विषय आपण आता घेणार आहोत आणि ह्याला काही भाग लागणार आहेत. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, कारण हा जो विषय मी बोलणार आहे हा त्यांच्या परंपरेतील कैलासवासी डॉक्टर बळीराम स यरकुंटवार यांनी वहापोह करून एक प्रचंड मोठ्या प्रबंधासारखा हा विषय लिहिलेला आहे की अगदी विद्वानांच्या सुद्धा शंका मनात काही उरणार नाहीत इतका सर्व सविस्तरपणे हा विषय त्यांनी मांडलेला आहे. डॉक्टर यरकुंटवार हे प्रकांड पंडित. जुन्या काळात जी मोठी मोठी उपासक जे कोणी होऊन गेले, या उपासकामध्ये यांचा खूप मोठा नंबर आहे. अत्यंत हुशार, चाणाक्ष, तीव्र असे बुद्धिवादी, सर्व विषयांचा सकल असा अभ्यास करणारे, पूर्व आणि पाश्चात्य सर्व विषयांचा, आणि अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि स्वतःच्या अनुभवातून मांडलेली मतं, हा त्यांचा मोठं वैशिष्ट्य आहे त्यांचं. माझ्या सुदैवाने त्यांचा काही सहवास मी घेतलेला आहे. ते नागपुरात प्रॅक्टिस करत असत, डॉक्टर होते पेशाने, आणि अत्यंत व्रतस्थ जीवन कसं जगावं याचा एक अत्यंत मोठा आदर्श होते. अशा व्रतस्थ माणसाचा संसार पार पाडणाऱ्या कालिंदीबाई, त्यांच्या पत्नी, या दोघांनी मिळून एक खरोखर मोठा होमच केलेला होता आपल्या संसाराचा, आणि हे सर्व विषय त्यांनी इतक्या विविध प्रकारे आपल्यासमोर मांडलेले आहेत. मला माझ्या संप्रदायाचं मोठं कौतुक वाटतं. आळंदीचे नरसिंह सरस्वती प्रचंड मोठी परंपरा त्यांनी उत्पन्न केली. डॉक्टर अण्णासाहेब पटवर्धन पुण्याचे, आणि अनेक शिष्य त्यांचे होते, पद्मनाभ स्वामी, बरेच होते. आणि त्यानंतर ती परंपरा कुठे खंडित नाही झाली. त्यानंतर अप्रबुद्ध आले. अप्रबुद्ध म्हणजे विष्णू केशव पाळेकर. 12 वर्षे हिमालयात तपश्चर्या केलेले हे गृहस्थ आजन्म ब्रह्मचारी राहिले, आणि महाराजांच्या या विषयावर त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यांचे दुसरे गुरुबंधू हे आळंदीच्या संस्थानाच्या जागेवर बसले, गोडबोले, बुवासाहेब गोडबोले त्यांना म्हणत असत. हे दोघं अतिशय चाणाक्ष आणि स्वतः अण्णासाहेब पटवर्धनांच्या तालमीत तयार झालेले, हिंदू संस्कृती कोळून प्यालेले असं आपण म्हणू शकतो. हे ना, आता यरकुंटवार तर इतके प्रकांड पंडित आणि विद्वान होते की प्रत्यक्ष शंकराचार्याच्या गादीवर बसण्याचा त्यांना प्रस्ताव आलेला होता, परंतु गुरूंची परवानगी मागितली त्यांनी. या सगळ्या लोकांची आपल्या गुरूंवर प्रचंड श्रद्धा होती. गुरूंनी सांगितले की तुला प्रसिद्धी पाहिजे का ज्ञान पाहिजे. याचं उत्तर समजून घेऊन त्यांनी शंकराचार्यांचं जे काही पद होतं ते नाकारलं आणि अखंड ज्ञानाची परंपरा जोपासली. कधीही ते समोर आले नाहीत, अत्यंत प्रसिद्धी परान्मुख राहिले. खरं म्हणजे ते आणि विष्णूजी क्षीरसागर हे अप्रबुद्धांचे 2 प्रमुख शिष्य, दोघंही महाराष्ट्राला विष्णूजी क्षीरसागर ज्ञात आहेत.
परंतु यरकुंटवार तेवढे ज्ञात नाहीत, कारण त्यांनी घरी बसून तपश्चर्या करून प्रकांड असं ज्ञान मिळवलं आणि ते सगळं लेखबद्ध केलं. मोठमोठे विद्वान त्यांना सल्ला घेण्यासाठी भेटत असत. त्याच्यामध्ये प्रभावती राजे आहेत, विद्याधर गोखले आहेत, श्रीकांत चिचकार आहेत, किशोरजी व्यास आहेत, वरदानंद भारती आहेत. असे अनेक मंडळी त्यांच्या समवेत वेगवेगळ्या विषयांवर ते चर्चाही करीत असत. अशी फार मोठी परंपरा लाभलेल्या अशा माणसाचं आपण आज स्मरण करून त्यांनी जो काही विषय हा मांडलेला आहे, आता अनेक विषय आपण मांडू त्यांच्या सुविद्य कन्या यांनी हा विषय मांडण्यासाठी मला फार उदार अंतःकरणाने परवानगी दिली. या कन्या स्वतः संजीवनी मुलमुले ह्या PhD आहेत आणि आपल्या वडिलांचं सर्व जे काही धन आहे, विचारधन, हे एकत्रित करून ते संपादित त्यांनी केलेलं आहे आणि आता ते प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी हे थोडंसं मी मुद्दाम तुमच्यासमोर प्रस्तावना मांडलेली आहे. तर आता आपण मुख्य विषयांकडे वळू. मृत्यू म्हटलं की लोकांच्या मनात प्रचंड भीती असते. इतर कुठल्या गोष्टींची भीती वाटत नाही, व्यसनांची भीती वाटत नाही, कारण त्यातून पुन्हा परत येता येतं. परंतु मृत्यू ही अशी गोष्ट आहे की त्यामुळं थोड्या कालापूर्वी सारं सजीव व्यापार करीत असणारी व्यक्ती एकाएकी निर्जीव होऊन कायमची मुक्ते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा धसका आपल्याला बसतो. ही गोष्ट अत्यंत विलक्षण असते मानवी देहाला, कारण ती मृत झालेली व्यक्ती कायमची नाहीशी होते, पुन्हा ती दिसत नाही. आणि त्यामुळं ही घटना ही एक प्रचंड वेगळेपणा अशी घेऊन आलेली आहे. मनुष्याच्या अंतःकरणाची द्रवावस्था सर्वात जास्त या घटनेत दिसून येते. त्यामुळे जन्मभर वैर द्वेष केलेल्याचाही मरणांती खेद वाटतो. जन्मभर दोन शब्द कधीही प्रेमाने न बोलणारी माणसं मरणानंतर डोळे भरून मृताबद्दल शौक व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे अंतःकरणाला विरघळून टाकणारा अत्यंत प्रभावी प्रसंग असा हा मृत्यू आहे. मृत्यू आणि त्यानंतरच्या अवस्था याविषयी प्रचंड गूढ आणि अभिव्यक्ती लोकांच्या मनात आहे. काय आहे बा हे, याचं सगळं समजावं. परंतु एखादी व्यक्ती कुठल्याही निमित्तातून आपल्यातून कायमची नाहीशी व्हावी याचा अंतःकरणात जो काही परिणाम होतो, बुद्धीवरही परिणाम होतो आणि त्यामुळे तिला चेतना मिळून जीवनाचं आणि जगाचं कोडं आपल्याला सोडवावं आपण, असे आपल्याला इच्छा होते. फार अतिंद्रिय असं ते आहे, आपल्या इंद्रियांना गोचर नाही असा हा विषय आहे. खरं म्हणजे ही प्रवृत्ती आजची नाही. प्राचीन चार्वाक आणि जळवाद्यांनीही अनेक भूमिका या विषयावर वेगळे, हा अखंड चालत आलेला विषय आहे. ज्यांना उत्सुकता आहे लोकांना, असा हा विषय आहे. आता अंत्येष्टी हा शब्द कसा वापरलेला आहे पहा. इष्टी, अंत्य इष्टी असा हा संस्कार आहे, सगळ्यात अंतिम असा संस्कार. त्यामुळे मरण हे एक यज्ञरूप आहे आणि मृतावस्था आणि तदुत्तर जीवन हे यज्ञरूप आहे. मृत्यूच्या विलक्षण घटनेनं माणसावर जो काही भावनात्मक असा परिणाम होतो तो मानव समाजाला सामान्य आहे. आणि त्यामुळं मरणोत्तर अस्तित्व आणि अतिंद्रिय विश्व न मानणाऱ्या कम्युनिस्टांना सुद्धा भावनात्मक असा अंत्यविधी त्यांच्यात सुद्धा आठवून येतो. आता दोन भाग आहेत मृत्यूनंतर. मानवामध्ये पुरण्याची प्रथा अधिक असावी असं वाटण्यासारखं आहे, परंतु हिंदूंमध्ये दोन्ही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये दहनविधी होतो, अग्नीला संस्कार करून तो देह अग्नीला अर्पण होतो. आणि हा अग्नीला अर्पण करून विशिष्ट मंत्राचे त्या जीवात्म्यावर संस्कार करून ते जे प्रेत असतं त्याला 13व्या दिवसापर्यंत प्रेत म्हणतात. आणि त्याचा पितृलोकामध्ये जेव्हा गमन होतं, आपण हे अनेक लोक मानलेले आहेत.
त्यात पितृलोक 13व्या दिवशी तो त्या पितृलोकात प्रवेश करतो. म्हणून त्यानंतर हा जो संस्कार होतो तो केवळ त्या व्यक्तीवर होत नसून त्या व्यक्तीच्या 3 पिढ्यावर तो संस्कार केला जातो. अत्यंत विचार करून तयार केलेलं असं हे शास्त्र आहे. आता मृत्यू म्हणजे काय तर अस्तित्वाची भिन्न अवस्था असं हिंदू मत आहे. एकच व्यक्ती शैशव, बाल्य, तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य या अवस्थांतरातून प्रवास करीत असते. त्याप्रमाणे एका देहातून दुसऱ्या देहात करायचा प्रवास म्हणजे मृत्यू. तेव्हा जन्मास आलेल्या व्यक्तीच्या अवस्थांतरानुसार जसे संस्कार आपल्या धर्मानं सांगितलं आहे तसेच मृत्यूने घडलेल्या अवस्थांतराचा संस्कार सांगितलेला आहे. एक अवस्थांतर आपलं होतं. हा देह जाऊन दुसरा देह आपल्याला प्राप्त होतो. आणि इतर संस्कारात आणि या संस्कारात तत्वता आणि शास्त्रता तसा भेद नाही. अवस्था भेदानुसार जेवढा वेगळेपणा येईल त्या अतिरिक्त खरा भेद नाही. आणि इतर संस्कार जसे यज्ञमय आहेत तसाच हाही संस्कार आहे. म्हणून याला मनुष्याच्या अंती करायची इष्टी म्हणून अंत्येष्टी असं म्हणतात. लौकिक भावनात्मक रंग या घटनेत असल्यामुळं त्याचं वेगळेपण माणसास वाटतं आणि शास्त्राच्या दृष्टीने इतर इष्टी अंत्यविधी इष्टी यात मूलतः भेद नाही. वस्तुतः मृत्यू म्हणजे काही वेगळी चीज नाही. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे आपले मरण पाहिल्याम्या डोळा तो झाला सोहळा अनुपम असं जर अनुभवता आलं तर मृत्यूस वैयर्थत्व येतं. तुम्ही जर स्वतः मृत्यूचा अनुभव घेतला असेल तर तुम्हाला मृत्यूत काही वेगळं वाटेल का? मृत्यूचं भय वाटेल का? मी मध्यंतरी योगनिद्रा आणि शवासन असे 2 व्याख्यान वेगवेगळी दिलेली आहेत. त्यातला शवासन ही मृत्यूची अवस्था आहे आणि योगनिद्रेच्या माध्यमातून प्राणायामाचा अभ्यास करून त्या शवासनाच्या अवस्थेत जाऊन तुम्ही मृत्यूचा अनुभव घेऊ शकता. मी शेकडो वेळा हा अनुभव घेतलेला आहे. आणि हा जर अनुभव तुम्ही घेतला तर तुम्हाला मृत्यूची भीती कशाला वाटेल? आता मरण म्हणजे देह सोडणं. खरं म्हणजे सोडावा लागणं, जबरदस्ती सोडावा लागतो. कारण आपल्या त्या देहाची भोग संपली की त्या देहात आपण राहू शकत नाही. ऋग्वेदापासून अलीकडच्या ग्रंथापर्यंत मरणोत्तर गतीचे 2 मार्ग जे सांगितलेले आहेत त्यात उत्तरायण आणि दक्षिणायन आणि दुरान्वयानं उत्तर ध्रुव निवास यांच्याशी जो संबंध जोडण्यात येतो त्यात केवळ ऐतिहासिकता, ज्योतिषशास्त्रीयता, इतर गोष्टीबरोबरच आणखी काही जास्त खोल गोष्टींचा संबंध येतो एवढंच सध्या आपण समजूया. जे स्वाधीनतेने देह सोडतात, मगाशी जसं मी सांगितलं, त्यांना उत्तरगतीचा मार्ग वेगळा असतो आणि या मार्गाच्या स्वाभाविक मंगलमयतेमुळे संस्कार आणि शुद्धी आणण्याची आवश्यकता उरलेली नसते. जे पराधीनतेने शरीर सोडतात त्यांची शुद्धी दुसऱ्यांना घडवून आणावी लागते, तरच त्यानं उत्तम गती प्राप्त होते. पराधीनतेने शरीर सोडणाऱ्यांच्या बाबतीत भागवताने मृत्योरंत्यंत विस्मृतीही अशी मरणाची व्याख्या सांगितलेली आहे. शरीर आणि जीव यांच्या ताटातुटीचा हा प्रसंग भयानक आणि दुःखकारक आहे की त्यामुळं मरणोन्मुख जीव घाबरून विशुद्ध पडतो आणि वेगात ईशाने विस्मरणाच्या काळोखात बुडून जातो असं म्हटलं आहे. पुराणादी ग्रंथामध्ये यमदूतांचं आगमन दाखवलेलं आहे. त्यांनी टाकलेले पाश दाखवलेले आहेत आणि ते पाहून भयभीत झालेल्या जीवाचा मलमूत्र विसर्ग इत्यादी गोष्टीचं वर्णनही केलेलं आहे. आणि त्यामुळे परस्वाधीन आणि अमंगलतरेने प्राणोत्क्रमण ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी हा आप्तेष्ट मित्रांनी अंत्येष्टीचा यज्ञ करायचा असतो. ज्यांनी स्वानंदाने देह सोडला याच्यासाठी या कुठल्याही करण्याची आवश्यकता नाही. प्राणोत्करणानंतर दहन किंवा भूमिशयन असे 2 प्रकार आहेत आणि त्यासाठी वेगवेगळी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत त्या देहाला.
जन्मभर त्या देहाने जे काही केलेले असतात कर्म, त्यांच्यासाठी ही प्रायश्चित्त आहेत. तेव्हा जन्मही यज्ञमय आणि मरणही यज्ञमय अशी आयुष्याची आद्यंत योजना भारतीयांच्या शास्त्रपरिलुप्त दृष्टिकोनाची साक्ष देते. त्यामुळं अग्नी, आहुती, मंत्र, होम इत्यादी गोष्टी आल्या. अंत्येष्टीच्या यज्ञातही ह्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. तेव्हा पुरण्याच्या कल्पनेतही भारतीय वैशिष्ट्य आहे. लहान मुलं ज्यांना दातही आलेले नसतात त्यांना पुरतात, त्यांना अग्नी देत नाहीत. किंवा जे संन्यासी आहेत त्यांनाही पुरतात, अग्नी देत नाहीत. पुरण्याच्या कल्पनेतही भारतीय वैशिष्ट्य आहे. इतरांच्या पुरण्याची कल्पना वेगळी आणि भारतीयांच्या पुरण्याची कल्पना वेगळी. दहनाचा विधी जगाच्या मानाने अत्यंत विरळागत आहे. बहुतेक भारतवर्षातच तो आज दिसून येतो. इतर ठिकाणी पेटीत बांधून खाली ठेवलं जातं. म्हणून हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि पुरण्याच्या व्यक्ती कोणत्या याचा जो निर्णय केला त्यावरून दात न आलेले मूल साधारणतः इतके वाढलेले नसते की त्यामुळे त्याचा देह आणि जीव वेगवेगळे स्फुटित होऊन मरणानंतर जीवावर संस्कार करण्याच्या पात्रतेचे ठरावे. त्यामुळे त्यांच्यावर मरणानंतर संस्कार करत नाही. आणि अस्फुटित देहात्म्याचा कोणत्याच कुटुंबाशी दृढ बंध निर्माण झालेला नसतो अशी सामान्यतः स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही कुटुंबाच्या कक्षेत नसलेला एक सर्वसामान्य जीव या दृष्टीने तो अंत्येष्टी संस्काराच्या अतीत असतो. दुसऱ्या तऱ्हेने हीच गोष्ट संन्यासाधिकांची आहे. त्यांनी सर्वतऱ्हेचे पाश तोडून टाकलेले असल्यामुळे सर्व संस्कारांच्या आणि विधिनिषेधांच्या पलीकडे पाऊल टाकलेलं असतो. संन्यास घेताना तो स्वतःचं श्राद्ध स्वतः करीत असतो. हा विधी संन्यास विधीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनाही दहनाची आवश्यकता नाही. या दोन्ही वर्गावर कोणत्याच कमींचा अधिकार नसल्यामुळं त्यांच्या दहनविधीस आणि उत्तरगतीस करता संभवू शकत नाही. म्हणून त्यांच्या शवांना नसते पुरण्यापलीकडे काही करता येणे शक्य नाही. सारा मरणोत्तर विधी सपिंडीकरणात समाविष्ट झालेला असतो आणि सपिंडीकरण हे संघाला धरून असते. ते पुढे कसे करायचे आणि या व्यक्ती कोणकोणत्या कसं काय आहे याविषयीचा विचार आपण नंतर करणार आहोत. त्यामुळं काही गोष्टी भारतीय परंपरा म्हणून सांगणं आवश्यक आहे. भारतीय लोक प्राचीन काळापासून संस्कृतीच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेले दिसतात. त्यामुळे या कशा वेगवेगळ्या संस्कृती त्यांनी पाळलेल्या आहेत याविषयी अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मृत्यू म्हणजे अभाव जसा नाही तसाच भावी कोणतीच गती नसलेला स्वर्ग नरकात्मक चिरंतन वासही नाही. त्यामुळं दुसरं वस्त्र आपण स्वीकारतो इतकं सहजपणे मृत्यू स्वीकारणारे लोक आहेत. जन्मास आलेल्या व्यक्तीच्या अवस्थांतरानुसार संस्कार आपल्या धर्माने सांगितलेले आहेत आणि मृत्यूत घडलेल्या अवस्थांतराचा संस्कार सांगितलेला आहे. त्यामुळं थेट ऋग्वेदापासून प्रेतास पूर्ण आणि दहन करणं या दोन्ही क्रिया चालत आलेल्या आहेत. दहनाचा विधी हे तर भारतवर्षाचं वैशिष्ट्य आहे. आता भारतीयांच्या और्ध्वदेहिकात दोन भाग पडतात. एक प्रेतक्रिया आणि दुसरी पितृक्रिया. मरणानंतर सपिंडीकरण होईच तर सपिंडी म्हणजे पितर लोकात जास्त त्यांच्या पिंडाशी एकरूप होणं ह्याला सपिंडीकरण म्हणतात. आणि जोपर्यंत हे सपिंडीकरण होत नाही तोपर्यंत हा जीव प्रेत या संज्ञेने संबोधला जातो आणि सपिंडीकरण होऊन इतर पितरात मिसळल्यानंतर या जीवाला पितृवर्गात गणतात. पितृक्रियेचा आचार पितृयज्ञ आणि विविध श्राद्ध इत्यादी रूपाने वर्षभर चालू असतो. प्रेताचा संस्कार 13व्या दिवशी झाल्यानंतर पुन्हा कोणतेही संस्कार प्रेत म्हणून होत नाहीत. प्रेतकर्म मात्र 13 दिवसापर्यंतच असते. प्रेतकर्म एकट्या मृतजीवास उद्देशून असते तर पितृकर्मात कमीत कमी 3 पासून असंख्य मृतजीवांचा जे पितृकर्माचे अधिकारी होऊन गेले त्या सर्वांचा समाविष्ट असतो. तुमच्या वडिलांच्या 3 पूर्वीच्या पिढ्या आणि आईच्या 3 पूर्वीच्या पिढ्या या सर्वांवर हा संस्कार केला जातो.
आणि प्रेतकर्म आणि पितृकर्म यातलं महत्त्वाचं अंग आहे आवाहन. प्रेतसंज्ञक जीव आसक्तीजन्य स्तंभितेमुळे इथेच लटकलेला असतो, म्हणून त्याचं आवाहन करणं सोपं असतं. परंतु पितृदेवतांना आवाहन करणं जास्त शास्त्रीय आणि प्रयोगसाध्य आहे. यासाठी मंत्रपूर्वक असं आवाहन केलं जातं. मंत्रवशतेमुळेच पितृदेवता उपस्थित होतात. मंत्रशक्ती त्याचा उच्चार करणाऱ्या ब्राह्मणांचा शारीरिक शौचतेवर अवलंबून आहे. ते अत्यंत शुद्ध असावे लागतात. सर्व नियम पाळणारे ब्राह्मण असावे लागतात, तरच त्यांच्या मंत्रांना अर्थ आहे, नाहीतर नाही. शुद्ध शरीर, स्वाध्यायरतता, भाव संशुद्धी इत्यादी गुणायुक्त असलेल्या ब्राह्मणांनाच या कर्मासाठी बोलवावं, असा कटाक्ष भारतीय धर्मशास्त्रांनी वारंवार प्रकट केलेला आहे. तेव्हा मृतपिंडाची सर्व तऱ्हेने शुद्धी, मृतदेहा स्मशानात नेणं, स्मशान मार्गावर करायची विधी, चितेस अग्नी लावल्यानंतर म्हणायचे मंत्र, शवाचा कपालमुख्य होण्याची आवश्यकता, घटस्फोट, अंजनविधी आणि शेवटी पिंडाला काकस्पर्श इत्यादी विधींमधील शास्त्रीय तत्त्व आता आपण हळूहळू उलगडून त्या सर्वांचा उहापोह आणि चर्चा करणार आहोत. या सर्वांविषयी जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण हे सर्व ऐकावं आणि या विषयातील आपलं असलेलं अज्ञान दूर करावं. हा फार मोठा विषय मी आज घेतलेला आहे आणि ह्याचे अनेक भाग होणार आहेत. हे सर्व आपण ऐकावेत अशी आपल्याला विनंती करतो आणि इथे थांबतो. पुढचा भाग आपण पुन्हा बोलू.